तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही प्रॉपर आणि बॅलन्स्ड आहार घेत असाल आणि रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर दिस कॅन बी युअर की की तुम्ही तुमचे हे कंडिशन्स आहेत जसे की तुम्हाला थायरॉइड आहे, पीसीओएस आहे, डायबिटीज आहे, बीपी आहे किंवा अदर कंडिशन हे इझिली मॅनेज होऊ शकतात फक्त ह्या दोन गोष्टी प्रमाणात पाळल्याने. फर्स्ट, डाएट इज युअर की गोल. 80% तुमचं डाएट रोल प्ले करेल अँड 20% इज युअर एक्सरसाइज. सो तुम्ही जर ह्या गोष्टीवरती फोकस्ड आहात तर डेफिनेटली यू विल गेट टू कप डाऊन. प्रिव्हेन्शन पण होऊ शकतं आणि यू कॅन रिव्हर्स दिस कंडिशन. सो इन द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही आहार जो आहे तुमचा बॅलन्स्ड घेत आहात. जो तुमचे कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही सुपर फूड्स घेत आहात तुमच्या किचन मध्ये जे अवेलेबल आहेत. ऑब्व्हियसली मॉडरेशन इज अ की, बट तुम्ही जे सुपर फूड्स घेत आहेत ते तुमच्या कंडिशनला प्रॉपरली बॅलन्स्ड आणि रुटीन मध्ये फिक्स करून तुम्ही कसे ऍडजस्ट करतात ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सेकंडली एक्सरसाइज, कारण की ते फक्त तुमचे हॉर्मोन्स रेग्युलेट नाही करत तर तुमचे जे काही ऑर्गन्सला इन्फ्लेमेशन असेल ते कमी करण्यासाठी हेल्प करतं. त्याच्यात तुमचे गुड हॉर्मोन्स रिलीज करतं. तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतं, कारण की जनरली काय होतं की अशा कंडिशन मध्ये मेंटल हेल्थ खूप अफेक्टेड असते. सो इमोशनल ईटिंग ह्या अशा गोष्टी खूप जास्त होतात किंवा इरिटेशन्स वगैरे असतात. सो ह्या गोष्टी कमी करण्यासाठी एक्सरसाइज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अँड अपार्ट फ्रॉम दिस, अ बॅलन्स डाएट हॅज टू बी पार्ट ऑफ युअर रुटीन. जर तुम्हाला डाएट रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकतात. मी स्वतः त्याला आन्सर करेन.